इचलकरंजी शहराच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावरून इचलकरंजीतील राजकारण पुन्हा एकदा पेटले असून शिवशाहू विकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या 21 किलोमीटर जलपदयात्रेच्या समारोप सभेत सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले। वारणा पाणी योजना, सुळकुड पाणी पुरवठा योजना आणि शहराच्या वाढत्या पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आमदार राहुल आवाडे आणि खासदार धैर्यशील माने यांना लक्ष्य केले। शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सभेत नगरसेवक मदन कारंडे यांनी थेट आव्हान देत तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी शहरासाठी आणलेल्या वारणा पाणी योजनेला विरोध करणारे स्वतः आवाडेच होते। गरज पडल्यास याचा सोक्षमोक्षही करण्यासाठी आम्ही माणसे उभी करण्यास तयार आहोत असा इशारा दिला। काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शशांक बावस्कर यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर निशाणा साधत पाण्याचा प्रश्न फक्त निवडणुकीच्या काळातच आठवतो, सुळकुड योजनेला खो घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आश्वासनांची मालिका सुरू आहे, मात्र मुख्यमंत्री भेटीसाठी वेळ काढण्याची इच्छाशक्ती दिसत नाही असा आरोप केला। शुद्ध पेयजल योजनेच्या खर्चातील 5,35,00,000 रुपये आवाडे यांच्या पेन्शनमधून वसूल करावेत अशी उपरोधक मागणीही त्यांनी केली। विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी मोठ्या विकास योजनांसाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत आमदार आणि खासदार दोघेही कुमकुवत ठरत आहेत। पाणी पुरवठा विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे असा घाणाघात केला। रणजित जाधव यांनी लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी उपयोग होत नसेल तर त्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी केली। शिवशाहू नेते संजय तेलनाडे यांनीही आमदारांवर निशाणा साधत नेतृत्व इचलकरंजीचे आणि वास्तव कोल्हापुरात हा विरोधाभास जनतेने लक्षात घ्यावा आणि आता त्यांच्या गाड्या अडवा आणि जाब विचारा असा आक्रमक इशारा दिला। यावेळी अमरजित जाधव, अब्राहम आवळे, सयाजी चव्हाण आणि नितीन कोकणे यांनीही पाणी प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना टीका केली। शेवटी आभार नगरसेवक सचिन राणे यांनी मानले। दरम्यान शिवसेना शहर प्रमुख शिवाजी पाटील आणि युवासेना शहर समन्वयक रतन वाजे यांच्या नेतृत्वाखाली सुळकुड येथील दूधगंगा नदीचे पवित्र जल आणण्यात आले। गावभागातील पुरातन महादेव मंदिरात जलाभिषेक करून पदयात्रेला प्रारंभ झाला। शहरातील दाट लोकवस्तीच्या परिसरातून मार्गक्रमण करत ही 21 किलोमीटरची पदयात्रा शहापूर येथे पोहोचली। नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या सहभागामुळे पाणी प्रश्नावरील जनक्षोभ आणि राजकीय असंतोष स्पष्टपणे दिसून आला। एकूणच पाणी हा जीवन मरणाचा प्रश्न की राजकीय श्रेयवादाचा विषय, हा प्रश्न पुन्हा एकदा इचलकरंजीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून आगामी काळात सुळकुड योजनेवरून संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत।